ग्रामीण भागात ॲग्रिकल्चर, EV, क्लीन एनर्जी अशा क्षेत्रात काम करतात. मला असं कळलं की 10 जनावरं असल्यावर बाकीच्यांचं शेण जर टाकलं तर जास्त गॅस तयार होणार, पण तो जास्त गॅस करायचा काय? कारण त्याचं जाळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मग त्याला एकच पर्याय, जर प्युरिफिकेशन प्लांट सिस्टीम जी शेतकऱ्यांना परवडेल. मग आपण ही बनवली. मी स्वतः ही सिस्टीम बनवली. सुरुवातीला MIDC काम केलेलं आणि 2007 नंतर मशीन डेव्हलपिंग मध्ये 2010ला उडी घेतली आणि तिथून आपला मशीन मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस स्टार्ट झाला. तर त्यावेळेस मला असं जाणून आलं की मशीन तर सगळेच बनवतात आणि बाहेरच्या देशात मशीन डेव्हलप करतात, म्हणजे आपण नुसतंच बनवतोय, डेव्हलप काहीच करत नाही. चेंजेस पाहिजे. अच्छा, जी गोष्ट भारतात नाहीच आहे त्या गोष्टीवर लोकांना विश्वास की अरे असं प्रकाश काळे नावाचा व्यक्ती म्हणतो हे आपण करू शकतो, मग तो विश्वास यायला, हे सगळं मोठं व्हायला किती वेळ लागला आणि काय चॅलेंजेस आले तुम्हाला? चॅलेंजेस भरपूर आले. पहिलं हे होतं की बदल करायचा तर काय आणि कसा. जसं मी पहिल्यांदा स्टार्ट मध्ये जे केलं ते 2 मशीनचं कॉम्बिनेशन केलं. ओके. तर मी 2010 साली त्याच्यावर विचार करत होतो आणि नंतर 2016च्या आसपास मी त्याच्यावर काम चालू केलं. त्यावेळेस मला कळलं की कोणत्याही 2 मशीनी एकत्र होऊ शकतात, पण त्याचा मेन थीम जर लक्षात आला तर त्या मशीनचा. म्हणजे अशा मशीन भारतात दुसरं कोणीच बनवत नव्हतं जे तुम्ही. त्यावेळेस पर्यंत जे- इंडियात तर कोणापाशी मशीन नव्हती. नव्हत्या. म्हणजे त्या पद्धतीचा आपण विचार केला मी. नमस्कार. 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यावसायिक म्हणजे बिझनेस आणि एंटरप्रेन्योर सिरीजच्या अजून एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला इकडे संमेलनात अजून एक खास असं व्यक्तिमत्व भेटलंय जे ग्रामीण भागात ॲग्रिकल्चर, EV अशा क्षेत्रात म्हणजे क्लीन एनर्जी अशा क्षेत्रात काम करतात. जसं बायोगॅस ही अक्षय ऊर्जा, वेस्ट टू व्हॅल्यू असे सगळे जे प्रकल्प आहेत, या प्रकल्पासाठी ते काम करतात. काय आहेत ते प्रकल्प, कसा आहे त्यांचा प्रवास आणि काय काय ते या माध्यमातून करतायत, कसा त्याचा फायदा होत आहे, हे सगळं जाणून घ्यायला आपल्यासोबत आहे प्रकाश काळेजी. तर प्रकाश काळेजी नमस्कार. नमस्कार. मराठी मूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात प्रथम तर कसा आहे तुमचा मूड? मूड आनंदी नंदी आहे. आणि तुमच्या स्टेजवर आल्यावर जास्तच आनंदी होतो. खूप खूप धन्यवाद. तर जसं आपण बोलत होतो, असे आपण जे उपक्रम चालवत आहे, तर एक तर आपण मराठी व्यवसाय म्हणजे बिझनेसमॅन आहात, त्याचा आम्हाला खूप एक अभिमान आहे आणि आम्ही आमच्या चॅनलवर मराठी बिझनेस आणि एंटरप्रेन्योर या लोकांच्या अभिमानाने व्हिडिओज बनवतो आणि त्यांच्याबद्दल माहिती देतो आणि तुमच्यासारखे लोक भेटतायत ह्याचाही अभिमान आहे. तर सर, आपल्याबद्दल, आपल्या कामाबद्दल आम्हाला जरा डिटेलमध्ये सांगा. मी सुरुवातीला MIDC काम केलेलं, तिथं शिकत बिझनेस मध्ये 2007 साली पडलो आणि 2007 नंतर मशीन डेव्हलपिंग मध्ये 2010ला उडी घेतली आणि तिथून आपला मशीन मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस स्टार्ट झाला. तर साताऱ्यामध्येच. तर त्यावेळेस मला असं जाणून आलं की मशीन तर सगळेच बनवतात आणि बाहेरच्या देशात मशीन डेव्हलप करतात, मग आपला फरक आहे तो म्हणजे आपण नुसतंच बनवतोय, डेव्हलप काहीच करत नाही. मग चेंजेस पाहिजे. जर मशीन मध्ये चेंजेस असेल, प्रोडक्शन कॉस्ट वाढते, ते कमी केली जाते मशीन मध्ये चेंजेस केल्यामुळे आणि त्याच्यामुळं बऱ्याच जणांना फायदा होतो. एफिशियन्सी वाढवायची असेल प्रोसेस. त्याच्यामुळं काय होतं की स्पीडअप वाढल्यामुळं प्रोडक्शन जास्त होतं. प्रोडक्शन जास्त झाल्यामुळं बाकीची इलेक्ट्रिसिटी आणि मजुरी ही कमी होऊन प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. त्याच्यामुळे मार्केटला स्थिर स्थावर आणि लोकल मार्केटला कॉम्पिटिशनला रेट अवेलेबल होतो. ओके. मग का वाटलं, म्हणजे हे जे तुम्हाला वाटलं ह्याचा कशी सुरुवात होती, ह्याच्यात तुम्हाला काही चॅलेंजेस आले का खूप म्हणजे सोपं तर नक्कीच नसणार आहे सगळं करताना, क्लायंट बनवणं, क्लायंट जोडणं. अच्छा, जी गोष्ट भारतात नाहीच आहे त्या गोष्टीवर लोकांना विश्वास की अरे असं
प्रकाश काळे नावाचा व्यक्ती म्हणतो हे आपण करू शकतो, मग तो विश्वास यायला, हे सगळं मोठं व्हायला किती वेळ लागला आणि काय चॅलेंजेस आले तुम्हाला? तसं म्हणलं तर चॅलेंजेस भरपूर आले. त्या चॅलेंजेस मध्ये पहिलं हे होतं की बदल करायचा तर काय आणि कसा. मग त्याच्यासाठी काही पुस्तकं मेकॅनिकल आणि काही ब्रॉडकास्ट आणि काही व्हिडिओज युट्यूबची, हे 2 वर्ष मी सर्च केलं. त्यावेळेस कळलं की डेव्हलपिंग मध्ये नक्की काय असतं. हम्म, मशीन कोणतीही बनताना त्याचा एक मोड असतो. म्हणजे कोणतीही मशीन चालताना ती कोणत्या मोडवर, म्हणजे फ्रिक्शन मोडवर चालते, एनर्जिकल मोडवर चालते का गेअर मोडवर चालते, हम्म. हे बघावं लागतं. आणि त्याचा मोड ज्यावेळेस कळला त्यावेळेस त्याच्यात आपण म्हणावे असे बदल किंवा कॉम्बिनेशन करू शकतो. जसं मी पहिल्यांदा स्टार्ट मध्ये जे केलं ते 2 मशीनचं कॉम्बिनेशन केलं. ओके. 2 मशीन, वायर ड्रॉइंग वेगळी होती आणि स्क्रबर वेगळी होती. तर मी 2010 साली 10 ते 12च्या दरम्यान त्याच्यावर विचार करत होतो आणि नंतर 2016च्या आसपास मी त्याच्यावर काम चालू केलं. त्यावेळेस मला कळलं की कोणत्याही 2 मशीनी एकत्र होऊ शकतात, पण त्याचा मेन थीम जर लक्षात आला तर त्या मशीनचा. मग जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये गेला, कसा होता त्याचा रिस्पॉन्स? मार्केटमध्ये गेलो त्यावेळेस सुरुवातीला रेस्पॉन्स मार्केटला व्यवस्थित नव्हता. कारण मेन म्हणजे ज्यावेळेस आपण मशीन कॉम्बिनेशन करतो त्यावेळेस मार्केटला मशीन नसल्यामुळे ग्राहक वर्ग तेवढा पसंती करत नाही. त्याच्यामुळं का नाही बरेच जण नको म्हणले. पण ज्यावेळेस तशाच बऱ्यापैकी पद्धतीच्या इम्पोर्टेड मशीनी आल्या आपल्या इथं, त्याच्यानंतर मग रेस्पॉन्स भेटला आपल्याला. एक काय एक्झाम्पल देऊन सांगू शकता, कुठली मशीन का कुठल्या प्रकारची मशीन, म्हणजे हे जे तुम्ही जे बनवताय? हा, आपण जे बनवतोय ते भांडी घासायची स्क्रबर मशीन असते. त्याच्यात फक्त फ्लॅटनिंग आणि स्प्रिंग आणि गोळी तयार होते. आणि त्याला अटॅच जी केली ती वायर ड्रॉइंग, ज्याच्यात वायर मोठ्यापासून 1 mm पासून 0.1 पर्यंत ड्रॉ केली जाते. ह्या पहिल्या सिस्टीम वेगळ्या होत्या. त्याच्या वेळेस अटॅच केल्या त्यावेळेस मॅन पॉवर कमी झाली, इलेक्ट्रिसिटी कमी झाली आणि प्रोडक्शन वाढलं. म्हणजे अशा मशीन भारतात दुसरं कोणीच बनवत नव्हतं जे तुम्ही? हा, त्यावेळेस पर्यंत जे इंडियात तर कुणापाशी मशीन नव्हती. म्हणजे त्या पद्धतीचा आपण विचार केला मी. ओके. त्याच्यामुळं त्याच्यात उतरलो. ओके. आणि मग तिकडून पुढे परत कोरोना आला. हा. मशीन लाईन मार्केट भरपूर शांत झालं. मग विचार तर काय करायचा. मग त्यावेळेस युट्यूब चॅनल किंवा ब्रॉडकास्ट हेच बघत बसलो. त्यावेळेस विचार आला, नितीन गडकरींचा व्हिडिओ बघितला आणि एनर्जी बद्दल त्यांची ती तळमळ पाहिली. मग वाटलं आपण एनर्जी सेक्टर मध्ये काय करू शकतो, बघूया. मग त्याच्यासाठी मी 2 वर्ष स्टडी केला. त्यावेळेस कळलं की आपल्याला नॉलेज आहे त्या पद्धतीनं मशीनीत डेव्हलपमेंट करू शकतो. त्या पद्धतीनं मग आपण ह्या क्षेत्रात बायोगॅस मध्ये आलात. हा, तुम्ही बोलला बायोगॅस ते अक्षय ऊर्जा, म्हणजे बायोगॅसला खूप निगेटिव्ह याच्यात बघितलं जातं, नकारात्मक दृष्टिकोनाने बघितलं जातं, पोल्युशन होतं, हे होतं वगैरे वगैरे, आणि तुम्ही ती अक्षय ऊर्जापर्यंत ती नेली. तर ह्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. हा, तर जगात बघितलं झालं तर बरेच जण बायोगॅस म्हणजे मिथेन गॅस हा वातावरणासाठी आहे का नाही एक पोल्युटिंग करणारा आणि गरमी शोषून घेणारा एक कंटेन आहे. त्याच्यामुळं क्लायमेट चेंज हा इफेक्ट मोठा होतोय. काही देशात तर अगदी मिथेन गॅसवर बंदी पण आणली होती की तो बाहेर जाऊन द्यायचा नाही म्हणून. पण किती काय केलं तर जिथं वातावरण आहे, जिथं जनावर आहेत, पशु आहेत, तिथं बायोगॅस हा तयार होणारच, त्याला अडवू शकत नाही. मग तो जर वातावरणात न जाऊन देता त्याचा जर वापर केला तर तो अक्षय ऊर्जा होऊ शकते. कारण बायोगॅस म्हणजे पाला, आपण जे ऍग्रीचा जे वेस्ट असतं, जे शेतकरी जाळून टाकतो किंवा असंच टाकतो, त्यावेळेस त्यातनं गॅस निघतोच. मग तो गॅस वापरल्यास CO2 आणि H2O हेच कंटेन बनतात. त्याच्यामुळे ते हानिकारक नाहीत. कारण CO2 हा परत
वनस्पतींना जातो, अच्छा. म्हणजे निसर्गातूनच येतो, निसर्गालाच जातो. ओके. आणि जो पाणी कंटेन म्हणून बाहेर पडतो तो पण निसर्गातलाच आहे आणि तो निसर्गालाच मिळतो. पण जे मिथेन गॅसचं जे ऊर्जा असते गरमी शोषून घेण्याचं, तो कंटेन आपण ऊर्जा तयार करण्यासाठी वापरतो. खूपच छान, म्हणजे ही कल्पना खूपच छान आहे आणि मराठी मूडच्या माध्यमाने आम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो याचं पण आम्हाला खूप बरं वाटतंय. इकडून जे आपण बोललो वेस्ट टू व्हॅल्यू, हा जो इनिशिएटिव्ह आहे ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. हा, ज्यावेळेस मी शेतकऱ्यांच्या काही गाठी भेटी घेतल्या का नाही, त्यावेळेस मला हे जाणवलं की बायोगॅस फक्त रोजच्या जाळण्यापुरता तेवढ्याच शेणापासून तेवढाच गॅस तयार केला जातो. आणि त्याच्यासाठी 2 ते 3 जनावर पुष्कळ होतात एका फॅमिलीच्या स्वयंपाकासाठी. तर मला असं कळलं की 10 जनावर असल्यावर बाकीच्यांचं शेण जर टाकलं तर जास्त गॅस तयार होणार, पण तो जास्त गॅस करायचा काय, हा त्यांना मोठा विषय होता. कारण त्याचं जाळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मग त्याला एकच पर्याय, जर प्युरिफिकेशन प्लांट सिस्टीम जी शेतकऱ्यांना परवडेल अशा रिझनेबल रेट मध्ये जर मिळाली तर ते ही प्युरिफिकेशन करू शकता. ओके. मग आपण ही बनवली? मी स्वतः ही सिस्टीम बनवली. माझ्या सासरवाडीत म्हणजे दूध उत्पादनासाठी गायींचा गोठा आहे. मग त्यांच्या 20, 25, 30 अशा गायी असतात. आणि सरासरी बघितलं तर ते किती आठवड्यातून 2 वेळाच ते 3 वेळा शेण टाकतात. मग बाकीच्या शेणाचं करायचं काय? शेण तर गॅस निघून पण तेवढंच राहतं, म्हणजे शेण आहे तेवढंच शेतकऱ्याला मिळते, वरनं गॅस हा प्रॉफिटेबल झाला. आणि दुसऱ्या एका शेतकऱ्याची गाठ घेतली त्यावेळेस मला असं जाणवून आलं, त्याच्यापाशी गुरे 10च आहेत पण त्यांची केळीची बाग आहे. अच्छा. आणि केळी चे घड विकल्यानंतर खोड तसंच राहतं आणि ते खोड तोडून तसेच बांधावर टाकतात. ओके. मग त्याचा जर क्रश करून तोच बायोगॅस मध्ये उपयोग केला, म्हणजे बायोगॅस तयार करण्यासाठी रॉ मटेरियल शेणाबरोबर, तर माझ्या कॅल्क्युलेशन नुसार, म्हणजे मी जे स्टडी केला त्याच्यानुसार 30 ते 40 रुपयाचा गॅस एका खोडापासून मिळू शकतो. सीएनजी गॅस 30 रुपये, म्हणजे सरासरी जर आपण 80 रुपये किलो सीएनजी पकडला सेल आउट, तर अर्धा किलो गॅस सहज मिळतो. म्हणजे तुम्ही म्हणताय ह्या मशीननी गावागावात जर सगळ्या शेतकऱ्यांनी बसवलं तर सीएनजी गावचं गाव स्वतःच सीएनजी बनवून तो पुरवठा करून पर बाहेर विक्री करता येईल. हा, विक्री करता येईल एवढा तयार करू शकतात. कारण गावाकडे कसं आहे, ऍग्रिकल्चर वेस्ट जे असतं ते बरेच काही असतं, जे कुजणार असतं ते निघतं. धान्य काढल्यानंतर बाकीचं तसंच जळून, गव्हाचे काड असतात तर हे जाळून टाकलं जातं. मग हे सगळं तुम्ही म्हणताय, हा सगळा कचरा हे घेऊन, ऊसाची पाचट हे पण जाळली जाते, हे सगळं घेऊन तुमची मशीन वापरली तर त्या बायोगॅस मधून सीएनजी बनवता येतं. हा, आता हे काडी कचरा वापरला का नाही, पाचट किंवा केळीचं खोड, गव्हाची काड, तर ह्याच्यापासून गॅस तयार होणार, तो बायो डायजेस्टर मध्ये. आणि आपला जी सिस्टीम आहे ती त्याच्या पुढे, म्हणजे गॅस बनवण्यासाठी जेवढं जास्त मटेरियल टाकचाल तेवढा जास्त गॅस तयार होणार. आणि जास्त गॅस तयार झाला की तो प्युरिफिकेशन प्लांट आपला जर सिस्टीम लावली तर तो प्युरिफाय बायोसीएनजी तयार होणार. म्हणजे तेच, हे आपली मशीन वापरली प्युरिफिकेशनची, बायोगॅस एक्झिस्टिंग प्लांट मध्ये जर तो सेटअप केला तर ह्या सगळ्या वेस्ट मधून आपला क्लीन सीएनजी बनवता येतो. हो, आणि तो शेतकरी स्वतःच्या गाडीला किंवा ऍज अ सेल. आज सीएनजी म्हणजे ऊर्जाच झाली. जर ऊर्जा अशी घरोघरी बनत राहिली, आणि प्रत्येक शेतकरी थोडं ते, म्हणजे हे खूप आता मोठं तुम्हाला हे कधी झालंय सुरू? हे कसं आहे, कोरोना नंतर बायो एनर्जी बद्दल गडकरींची भाषणं ऐकून ज्यावेळेस मी रिसर्च केला, स्टडी केले, काही पुस्तक वाचले, काही ब्रॉडकास्ट बघितली किंवा काही
जे इंटरनॅशनल असतात रिसर्च इंजिनिअरिंग बुक्स मधून त्यांचे ते बघितले कॅल्क्युलेशन केमिकल संदर्भ त्यातनं मला जाणवलं ते की हे कशातूनही निघतंय गॅस फक्त प्युरिफिकेशन जर प्रोसेस ती ते छोटी पाहिजे आणि ह्याची कल्पना मला सुचली खरं चायनावाल्यांच्या एका इक्विपमेंटमुळे एक छोटं इक्विपमेंट जशी की आपण एक 2000च्या आधी गाडीला हवा भरण्यासाठी मोठा एअर कॉम्प्रेसर वापरायचं पण आता 2020 साली किंवा 2015 साली 2010 साली चायनानं छोटेसे म्हणजे छोट्या मोटरवर गाडीत हवा भरणारे सिस्टीम तयार केले म्हणजे छोटी मोटर पण तेच काम करते छोटा कॉम्प्रेसर एकदम छोटा आणि मोठा कॉम्प्रेसर पण तेच काम करतो मग शेतकऱ्यांना छोटी सिस्टीम का नाही पाहिजे बरोबर मग ते छोटे सिस्टीम म्हणजे बजेट मध्येच पाहिजे ना बरोबर असं मला वाटलं मग त्यावेळेस मी स्टडी केला की बायोगॅस मध्ये बरेच मशिनरीज आहेत ते आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात आपल्या इथे इंडियन मॅन्युफॅक्चर नाही तुम्ही म्हणताय 75 वर्ष झाली हा कृषी देश जो आपला म्हटला जातो कृषी महाराष्ट्र कृषी देश याच्यात अर्ध्याहून जास्त गोष्टी आपण अजूनही बाहेरून आणतो हा अहो तरी मोदींच्या काळात चायना इम्पोर्ट बंद केलं नाहीतर खेळण्यात पण आपण मागं होतो खेळणी पण चायनावाल्यांचीच 5 रुपयाची चालायच्या गाड्या म्हणजे इतकं शेतकऱ्यांची मुलं हे बाहेरून घेत होती पण आज तुमच्यासारखी लोक आहेत आणि तुमच्यासारखे लोकांनी हे जे काही केलंय तर मला सांगा आज किती जागेवर आपले प्युरिफिकेशन प्लांट आपण बसवलेत आतापर्यंत नाही सध्या मी सेल आउट केलेलं नाही अच्छा पेटंट वगैरे करताय पेटेंट पण नाही केलेलं ओके आपण तसे आपलं पहिली गोष्ट म्हणजे जे बिझनेस मॉडेल आहे ना हे नवीन आहे बरोबर कारण जे आत्ताचे बायोगॅस आहेत ना ते कचऱ्यापासून म्हणजे शिटीचा कचरा इलाक्याचा कचरा किंवा नेपियर ग्रास हे जे मोठे प्लांट लावतात आणि आपला सिस्टीम लहान आहे आणि त्याला जे मशिनरी लागतात ते मॅन्युफॅक्चरिंग करणारा जर इंडियन इन्व्हेस्टर मिळाला तर भारताची ग्रोथ पण मग याचा प्रोटोटाइप का काही तुमच्याकडे तयार आहे का प्रोटोटाइप आहे तयार प्रोटोटाइप तयार आहे त्याच्यावर आपण तो प्रोटोनं आपण सगळे हे केलंय म्हणजे प्युरिफिकेशन करून गाडी चालून बघितली आहे प्रकाश काळे सरांनी काहीतरी खरंच रेव्होल्युशनरी काढलंय शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी नाही तर बायोगॅस पासून एक त्यांची प्युरिफिकेशन वाली मशीन लावून जी गॅस तयार होते त्या गॅसवरून क्लीन सीएनजी कशी तयार होते ही पूर्ण प्रोसेस म्हणजे गावोगावी घरोघरी प्रत्येक शेतकरी स्वतःचा सीएनजी गॅस बनवू शकतो स्वतःसाठी वापरू शकतो विकू शकतो अशी एक पाथ ब्रेकिंग डिस्कवरी आपण जी म्हणतो ती आज ह्यांनी केलेली आहे मराठी मूड आवाहन करतो की अशा टेक्नॉलॉजी आणि अशा इनोव्हेशनला आज पाठबळाची गरज आहे आणि कोणीतरी त्यांना मागून येऊन सगळ्याच प्रकारचं म्हणजे जे जे त्यांना शक्य होऊ शकतं तसा सपोर्ट जर केला तर खूप चांगलं होईल आणि हे गावोगावी पसरतील आणि आपल्या सगळीकडे बायोगॅस मधून मिथेन जो तयार होतो ज्यांनी आपण म्हणतो वातावरण खराब होतं ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्या सोबत क्लीन सीएनजी ही तयार होतं आता ह्यातून मला अजून एक सांगायचंय की ह्यात आता हे झाले सिस्टीमचा आता फायदे बघितले पाहिजेत ना म्हणजे ही कोणतीही सिस्टीम बनवली तर प्रत्येक जण फायद्यासाठीच असतं पण माझ्या ह्याच्यात फायदा पहिला शेतकऱ्याचा आहेच दुसरा आहे इंडस्ट्रीचा एमआयडीसी ला काय तर ह्याच्यासाठी सिस्टीमसाठी जे कॉम्प्रेसर पाईप्स टाक्या जे लागणार आहेत ते इंडस्ट्रीज बनवणार आहे आणि आपल्या इथं शेतकरी जे आहेत ते 30 करोड शेतकरी आहेत शेतकरी प्रत्येक वर्षी जरी 1 करोड शेतकऱ्यांना तुम्ही सिस्टीम दिली तर एमआयडीसी ला मोठा बिझनेस आहे तो जेवढा ऑटोमोबाईल क्षेत्राला आहे तेवढाच मोठा ह्या क्षेत्रात आहे ऑटोमोबाईल क्षेत्राला काय होणार
की माणसं शिफ्ट होणार डिझेल पेट्रोल, तर पेट्रोल सीएनजी वरती शिफ्ट होणार. त्याच्यामुळं नवीन गाड्यांची मागणी वाढणार, नाही, नाही. सीएनजी मॉडिफाय. तुम्ही हे बोलताय आणि हे खरंच याच्यात खूप फायदे दिसत आहेत, खूप इंडस्ट्रीला याचे फायदे होणार आहेत. हा, आणि तिसरा मी म्हणजे म्हणतो, आज मोठे नेते असतात, त्यांना पण वाटतं आमचा फायदा व्हावा, का होऊ नये. मग ते काय करतात, साखर कारखाने लावतात. पण साखर कारखाने एका भागात जास्त झाले की प्रत्येकाची नफेखोरी थोडी कमीच होते ना. मग त्यांनी जर शेतकऱ्यांनी, जसं प्रत्येक शेतकऱ्यांनी रोज 5 किलो तयार केला आणि 10 दिवसाला 50 किलो तयार केला, तर तो गोळा करण्यासाठी एक सिस्टीम लागणारच. बरोबर. जसे दूध डेअरीसाठी गाईची धार काढली, दूध घेऊन जातात, म्हणजे कलेक्शन करतात. तसंच ह्याच्यात सीएनजी जर शेतकऱ्याकडून कलेक्ट केला तरी एका गाडी माग 500 किलोच्या एका गाडी माग पर डेला 5,000 रुपयाचं प्रॉफिट राहतं 8 तासात. आणि तेच जर नेत्यांनी त्यांच्या भागात शेतकऱ्यांना शासनाचं अनुदान आहेच, ह्या स्कीमा राबवली, तर गोळा करण्याच्या अशा एक 10-20 गाड्या लावल्या तर सहज 1 ते 2 करोड रुपयांचा रेव्हेन्यू वार्षिक त्यांना तर जनरेट होऊ शकतो. हा झाला मुद्दा. आता पुढला मुद्दा, युवक, सुशिक्षित युवक सगळे सिटीकडे चालले, तो सिटीकडे, दुसरीकडे नाहीच ना. पण हेच जर हा उद्योग ज्यावेळेस लागेल त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्लांट असतात किंवा मशिनरी असतात, रिपेअरिंग साठी पाहिजेत ना कोण ना कोण. मग तो रोजगार निर्माण होणार. बरं, कलेक्शन व्हेकलवर इंजिनियर लागणार, ड्रायव्हर लागणार. आणि देशाचं तर तुम्हाला सांगितलंच आहे, पर्यावरणाचं सांगितलेलं आहे. आता मानवी आरोग्यावर काय फरक पडतो याच्यात एक थोडेसे अजून एक प्लस पॉइंट आहे. ज्यावेळेस बायोगॅस तयार करतो त्यावेळेस सेंद्रिय खत जास्त तयार होतं. कारण का, माणूस जास्त कचरा वापरतो, काडी कचरा जास्त वापरतो. शेण म्हणजे सेंद्रिय खत जास्त तयार होतं. सेंद्रिय खत शेवटी वापरणार तो कशात, शेतातच वापरणार ना. मग रासायनिक खतांचा वापर कमी होणार आणि सेंद्रिय खताचा वापर जास्त. त्याच्यामुळे होणार काय, सेंद्रिय पिके आपल्याला मिळणार, म्हणजे आरोग्य पण सुधारतंय ना. बरोबर, ते पण बघितलं पाहिजे. नाही म्हणजे जसं तुम्ही सांगितलं ह्याचे अनेक फायदे आहेत. इंडस्ट्री वाढणार, एक म्हणजे जे तुम्ही म्हणता एक नवीन इकोसिस्टम तयार होणार आहे अराउंड. तर आता तुम्ही आम्हाला जी तुम्ही नवीन एक टेक्नॉलॉजी जी बनवली आहे, घडवली आहे, जसं तुमच्याकडे प्रोटोटाईप रेडी आहे, आणि जसं आपण सुरुवातीला बोललो मराठी मोडच्या माध्यमातून आमचा प्रयत्नच आहे की अशा गोष्टींना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू, आणि एक व्यावसायिक म्हणून, आणि तुम्ही काहीतरी एक नवीन प्रयत्न करताय, त्या प्रयत्नात आम्ही तुमची साथ देऊ शकतो. संमेलन आलोय तर इकडे थोडं वेळेचं बंधन आहे, म्हणून आपण आज थोडा पॉडकास्ट इकडेच थांबवतोय म्हणजे आजसाठी थांबवतोय, आणि ही गोष्ट घेऊन आपण पुढे परत याच्यावर काम करू. तुमचा व्हिडिओ आम्हाला पाठवा म्हणजे आम्ही या व्हिडिओमध्ये ते टाकू. आणि साताऱ्यात आहोत तर एंडिंग इट ऑन अ स्वीट नोट म्हणतात, तसं आपले साताऱ्यातले सर्वात फेमस मोदींचे कंदी पेढे. तर प्लीज कंदी पेढा घ्या आणि तोंड गोड करा. त्यावर तुम्हाला लागलं तर चिवडा पण आहे, आणि पाणी संपलंय आपलं, पाणी येईल पण आपले पाणी. सो ऍड प्लस हे आपलं बेवरेज पार्टनर आहे, प्लीज पाणी घ्या. पेढे आणि महालक्ष्मी स्नॅक पार्टनर, हे सगळे इकडचे व्यावसायिक आहेत ज्यांनी मराठी मूड इकडे आल्याबद्दल त्यांच्या परीने जे काही त्यांचं मदत, ते म्हणाले इकडे पाहुणे येणार आहेत तर तुम्ही त्यांना आमचं चांगलं खायला द्या. तर असे आम्ही माणसं जोडण्याचा एक प्रयत्न करतोय आणि तो साकार होतोय. तुम्हालाही कोणतरी चांगले फायनान्सर आणि इकोसिस्टम मिळेलच लवकर, आणि मदत मिळेल अशी आमची इच्छा आहे, आणि होपफुली ते लवकरच होईल. काय म्हणायचंय तुम्हाला मराठी मूडवर आल्याबद्दल? मराठी मूड ही एक संकल्पना फारच छान आहे, आणि ही साहित्य संमेलनात अशी जाऊन प्रत्येक म्हणजे जनसामान्यांना बोलण्यासाठी एक जे स्टेज तयार केले ना, ते म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे, असं भेटत नाही. कारण ब्रॉडकास्ट वरती शक्यतो बोलवूनच असतात किंवा ठराविक जणच असतात, पण सर्वसामान्यांना असा चान्स मिळणे हा कमी असतो.
आणि हे खरंच अद्भुत आणि अविश्वसनीय आहे. पण ही कल्पना इतकी भारी आहे की भविष्यात जसं आता रीलचा माध्यम आहे तसं हेच पुढं ब्रॉडकास्ट अशाच माध्यम जास्त वाढणार आहे. चला, असं झालं तर चांगलंच आहे. आज निरोप, या एपिसोड मध्ये निरोप घेतो. लवकरच भेटू या संमेलनाच्या पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.